नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जोरदार इनकमिंग सुरू झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही सक्रिय झालेत। मनसेला सोबत घेत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येते। मनसेला आघाडीत घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये काहीसा संभ्रम होता, मात्र काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असा स्पष्ट आदेश दिल्यानंतर हा तिढा सुटल्याचं काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आलंय। शालिमार येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेना भवनात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संभाव्य जागा वाटपावरही चर्चा झाली। मोजक्याच जागांवर अंतिम निर्णय बाकी असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या उपस्थितीत अंतिम चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मनसेचा समावेश झाल्यानंतर नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीला किती यश मिळतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।